तर इथे इंडिया आघाडीची सुद्धा आज महत्त्वाची बैठक पार पडते। दिल्लीमध्ये खलबतं केली जाणार आहेत। आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीला इंडिया आघाडीचे बहुतांश नेते हे उपस्थित असणार आहेत। महाराष्ट्रातून शरद पवार, संजय राऊत उपस्थित असतील। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, आपण पाहतो एकीकडे एनडीएची सुद्धा बैठक पार पडते आणि इंडियाची सुद्धा बैठक पार पडते। याचं कारण असं आहे राज्यातील जनतेने, देशातील जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेलं नाहीये आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। अबकी बार मोदी सरकार नाही तर गठबंधनची सरकार। मग आता हे गठबंधन कोणतं तयार होतंय? इंडिया आघाडीचं तयार होतंय की एनडीएचं तयार होतंय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। भलेही सध्या कागदावरती आणि ज्यांनी सोबत निवडणुका लढलेल्या आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार स्थापन होताना दिसत आहे। मात्र ज्या पद्धतीने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे या निवडणुकीचे किंगमेकर ठरलेले आहेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जागा ज्या आहेत त्या जर आपण पाहिलं त्या 12 जागा आहेत आणि दुसरीकडे जर पाहिलं तर चंद्राबाबू नायडू जे आंध्र प्रदेशचे आता मुख्यमंत्री होऊ पाहत आहेत त्यांच्या 16 जागा आहेत। इंडिया आघाडीला या सगळ्या याच्यामध्ये किंग मेकरची भूमिका तयार होऊ शकते। इंडिया आघाडी जर स्थापन झाली तर बिहारमध्ये तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होतील। दुसरीकडे पाहिलं तर नितीश कुमार यांना केंद्रात मोठं पद दिलं जाईल। त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचं तसंच आहे। आंध्रामध्ये जे एनडीएचं सध्या सरकार आहे तिथे इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं। त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त काँग्रेसला गमावायचं काय आहे की पंतप्रधान पद हे दुसऱ्याला द्यायचं आहे आणि सरकार जे आहे ते स्थापन करायचं आहे आणि यासाठी काँग्रेसचं सध्याचं नेतृत्व तयार असल्याचं समजतंय। त्यामुळं आजच्या या दोन्ही पक्षाची जी बैठक होत आहे, एनडीए असो किंवा इंडिया आघाडी असो, या दोन्ही पक्षांमध्ये बार्गेनिंग पॉवर जी असणार आहे ती घटक पक्षाची असणार आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो, एका खासदाराला अत्यंत महत्त्व जे आहे ते या बैठकीमध्ये प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळेच आजच्या बैठकीमध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाला पाठिंबा द्यायचा नाही तर आजच्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त पदरात कशा पद्धतीने पाडून घेता येईल याच्यासाठी ही बैठक आहे। आणि एकनाथ शिंदे हे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून जर विचार केला तर ते किंगमेकरच्या भूमिकेत असतील। 7 लोकसभेचे खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे कमीत कमी 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद तरी त्यांच्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे आणि कॅबिनेट मंत्री पद देखील महत्त्वाचं पद जे आहे ते देखील त्यांना मिळणार असल्याचे समजतंय। त्यामुळे जो पहिला शपथविधी होणार आहे त्याच वेळेस महत्त्वाची मंत्रिपद स्वतःकडे मिळवून घेण्याचा प्रयत्न घटक दल जे आहेत ते इंडिया आघाडीत असो किंवा एनडीएत असो ते घेण्याचा प्रयत्न करतील। दुसरीकडे एनडीए मध्ये एक समस्या आहे कारण एनडीएचे जे सध्याचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणत्याही नेत्याला ते पंतप्रधान करू शकत नाहीत। कारण दुसरीकडे जर पाहिलं तर इंडिया आघाडी नितीश कुमार म्हटले तर मला पंतप्रधान करा, मी तुमच्या सोबत येतो, काँग्रेस ते करायला शक्यतो तयार असू शकतं। ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। किंवा चंद्राबाबू नायडू आणि यांनी दोघांनी एक पंतप्रधान एक उपपंतप्रधान झालं तर सरकार स्थापन होऊ शकतं इंडिया आघाडीचं। त्यामुळं सध्या राजधानी दिल्लीमध्ये जरी प्रथमदर्शनी इंडिया आघाडी ही कागदावरती आपल्याला सत्तेत येताना दिसत असली तरी शक्यतांचा बाजार जो आहे तो उठलेला आहे। बार्गेनिंग पॉवर जी आहे ती घटक पक्षांची वाढलेली आहे। समाजवादी पार्टी हा देशातील 3 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। त्यांच्या 37 जागा निवडून आलेल्या आहे। उत्तर प्रदेशमधून उत्तर प्रदेशमधून पंतप्रधान पदाचा मार्ग जातो त्या ठिकाणी भाजपला फक्त 32 जागा आलेल्या आहेत। 62 वरून 32 वर पोहोचले। त्यामुळे बार्गेनिंग पॉवर ही घटक पक्षाची वाढलेली आहे आणि आजचा दिवस हा घटक पक्षाचा असणार आहे। अमित, निश्चित शिवाजी, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या सगळ्या बैठकींकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।